विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण वर्ग 8वा बालभारती पाठ 16 चोच आणि चारा या पाठाचे स्वाध्याय बघूया। स्वाध्याय प्रश्न 1, खालील आकृती पूर्ण करा। प्रश्न अ, उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल। पहिला बदल आहे कालसुसंगत, दुसरा आहे उपयोग आणि तिसरा बदल आहे आवश्यक। त्यानंतर प्रश्न आ बघू आपण, पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी। जेव्हा आपण पक्ष्यांचे निरीक्षण करतो तेव्हा कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे याचा उल्लेख पाठात आलेला आहे बघा। पहिला आहे पक्ष्यांचा रंग, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे उडण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि तिसरी गोष्ट चोचींचा आकार। प्रश्न ई, चोचींचे विविध उपयोग। पहिला उपयोग पहा, चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे हा चोचीचा पहिला उपयोग आहे। दुसरा उपयोग आहे शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणे। तिसरा उपयोग आहे चोचीचा बिया फोडणे। चौथा उपयोग आहे घरटे बांधणे, चोचीने घरटे सुद्धा बांधतात। त्यानंतर पिलांना भरवणे, पक्षी काय करतात तर चोचीने आपल्या पिलांना भरवत असतात। आणि झाडावर किंवा वेलीवर लटकणे, हे इथे दिलेले वेगवेगळे काय आहे चोचींचे उपयोग आहेत। प्रश्न 2, एका शब्दात उत्तर लिहा। चोचीचा वरचा भाग मॅक्सिला, चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग एग टूथ, चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या पहिल्या क्रमांकाचा पक्षी धनेश किंवा हॉर्नबिल आणि एग टूथ नसलेला पक्षी किवी। प्रश्न 3, कोणते लिहा। अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी आहे फ्लेमिंगो, चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी पोपट। प्रश्न ई, शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी शिंजीर, घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी सुगरण किंवा बाया। प्रश्न 4, फरक लिहा। किवी पक्षी आणि इतर पक्षी यांच्यामधील फरक लिहायचा आहे। 2 मुद्दे आहे बघा। एक टूथ नसतो, इथे क आलेला आहे पण इथे ग शब्द हवा, एग टूथ नसतो। त्यानंतर इतर पक्ष्यांना एग टूथ असतात, इथे टूथ हा शब्द आहे हा। त्याच्यानंतर दुसरा, पिले पायांनी अंडे कवच फोडतात आणि इतर पक्ष्यांचे पिले एग टूथने अंड्याचे कवच फोडतात। हे 2 मुद्दे आहे जे किवी पक्षी आणि इतर पक्ष्यांमध्ये फरकाबद्दल सांगतात। प्रश्न 5, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा। इथे पाठाचा आधार घेऊन ती माहिती आपल्या शब्दात लिहायची आहे। प्रश्न अ, चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ। चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात, चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात हे विधान खरे आहे। आपण पक्ष्यांचे निरीक्षण केले तर हे म्हणणे सहज पटेल। आता हेच बघा, सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार या पक्ष्यांची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावे यासाठी चोच अणकुचीदार व टोकाजवळ बाकदार असते। शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो, त्याला पाकळीवर बसून मध शोषून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व बाकदार असते। उडता उडता माशा, टोळ पकडता यावेत यासाठी वेडा राघू या पक्ष्याची चोच सरळ व लांब असते। सुतार व हुप्पो या पक्ष्यांची चोच सरळसोट असते। अशा चोचींमुळे जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडातले किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते। अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच हे समीकरण तयार झाले आहे। प्रश्न 2, आता पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती। खरे सांगायचे तर हा पाठ वाचल्यावर मला पक्ष्यांबद्दल नीट माहिती मिळाली। पक्ष्यांच्या पिल्लांना एग टूथ असतो हे तर मला आत्ताच कळले।
पक्ष्यांच्या चोची जवळची छिद्रे म्हणजे त्यांचे नाकच. माणसाचे नाक त्याच्या तोंडाच्या वर असते, पक्ष्यांचे नाक त्यांच्या चोचीच्या वर असते. माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात. पक्ष्यांमध्ये अशीच रचना असावी असे मला वाटू लागले आहे. पक्षी चोचीने अन्न खातात हे मला दिसत होते. चोचीने ते आणखीही काही कृती करतात हेही दिसायचे, पण खास लक्ष गेले नव्हते. हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की चोच म्हणजे त्यांचा हातच. किती कामे करतात ते चोचीने. शिंजीर पक्ष्याची मध शोषून घेण्याची कृती कळल्यावर मला तर तो पक्षी बघावा असे वाटू लागले. सुग्रण पक्षाचे घरटे मी पाहिले होते, शिंपी पक्षाचे घरटे पाहिलेले नाही. शिंपी पक्षाच्या घरट्याबद्दल मिळालेली माहिती मला नवीनच आहे. शिंप्याचे घरटे मी नक्की पाहणार आहे. प्रश्न 3. ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ लिहायचा आहे. उत्तर: या विश्वात लहान मोठे अगणित जीव आहेत. या सर्व जीवांची एक साखळीच आहे. एक प्रकारचा जीव नष्ट झाला तर सर्व जीवांना धोका निर्माण होतो. साखळी तुटते म्हणून निसर्ग सर्व जीवांचे रक्षण करतो. या अर्थानेच ज्याने चोच दिली तो चाराही देतो ही म्हण आलेली आहे. पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. चोचींचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. सगळ्यांचे खाद्य एकच असते तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते, त्यांची उपासमार झाली असती. गॅलापागोस या बेटावरील फिंच पक्ष्याची माहिती खूप महत्त्वाची आहे. त्या बेटावर या एकाच प्रकारचे पक्षी आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते. म्हणजे त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला, अन्न दिले, हाच त्या म्हणीचा अर्थ आहे. बघा आता प्रश्न 6. क्रियाविशेषण अव्यय शोधायचा आहे. सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. यात आरामात हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. इथे बसतात हे क्रियापद आहे आणि बसतात या क्रियापदाचा विशेष माहिती कोणता शब्द देत होता? आरामात. कसे बसतात तर आरामात, म्हणून आरामात हे क्रियाविशेषण आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो तो शब्द. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. यामध्ये अचूक हा शब्द क्रियाविशेषण आहे. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. इथे बारकाई. आणि प्रश्न ही घार आपली शिकार घट्ट पकडते. इथे घट्ट हा शब्द क्रियाविशेषण आहे. प्रश्न 7. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याची वैशिष्ट्ये लिहा. तर इथे टेबलमध्ये पक्षी आणि या बाजूला वैशिष्ट्ये आहे. आता पाठामध्ये जे पक्षी आले ते आपण इकडे लिहिलेले आहे आणि त्यांचे वैशिष्ट्य या बाजूला लिहिलेले आहे. पहिला पक्षी आहे आपला धनेश, त्यालाच हॉर्नबिल पण म्हणतो. याची वैशिष्ट्यपूर्ण आकाराची चोच असते. दुसरा पक्षी आहे फ्लेमिंगो, गुलाबी शेंद्री रंग, भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी, चोच मध्येच वाकडी. त्यानंतर आहे गरुड, घार आणि ससाना. सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. शिकार घट्ट पकडता यावी, तिचे तुकडे करता यावे म्हणून बागदार व अंकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो. त्यानंतरचा पक्षी आहे सुतार आणि हुप्पो. सरळसोट चोच, जमिनीवरचे व झाडाच्या खोडात दडलेले किडे खाऊन पोट भरतात. पाचवा पक्षी आहे शिंजीर, त्याला आपण शक्करखोरा सुद्धा म्हणतो, सनबर्ड्स. आणि बागदार, पातळ व शरीरापेक्षा लांब चोच असते. चिमणीपेक्षाही लहान, फुलाच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतात. हे वैशिष्ट्य आहे शिंजीर या पक्षाचे. त्यानंतर 6वा पक्षी आहे पोपट. जाडसर बागदार चोच, शेंगा तिळा एवढ्या लहान बिया सुद्धा सहज फोडून खातो.
डहाळ्यांवरून चालताना डहाळीला पकडण्यासाठी चोचीचा उपयोग करतात. 7वा पक्षी आहे पाठामध्ये आलेला खंड्या. खंड्या चोच याची सरळ सोट असते. उडता उडता पाण्यात सूर मारून माशांना अचूक पकडतो. त्यानंतर 8वा पक्षी आहे पाठात, ज्याचा उल्लेख आहे असा वेडा राघू. कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करतो. उडत्या माशा टोळ पकडता यावेत म्हणून चोच लांब व सरळ असते. नंतरचा 9वा पक्षी आहे सुग्रण, आणि त्यालाच आपण बाया पण म्हणतो. नजाकतदार कलाकुसर केलेले घरटे विणतात. आणि शेवटचा जो पक्षी आहे ज्याचा उल्लेख पाठात आलेला आहे तो आहे शिंपी. पाने शिवून घरटे तयार करतो. चोच सुईसारखी पातळ व टोकदार असते. खेळूया शब्दांशी. प्रश्न अ, खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा. बघा इथे 2 चित्र दिलेले आहे. एक आहे गुलाबाचं फूल आणि दुसरं आहे मोराचं चित्र. आता याला विशेषण लिहायचे आपल्याला. गुलाबाचं फूल एक तर सुंदर आहे, लाल आहे आणि मनोहर आहे. कोणतंही एक विशेषण लिहू शकता. त्यानंतर मोर या नामासाठी विशेषण बघा, निळाभोर मोर आहे, हा रंगीबेरंगी पण आहे आणि डौलदार आहे. हे 3 विशेषण आपण इथं लिहिलेले आहेत. प्रश्न आ, खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा. बघा इथे चौकोनामध्ये काही शब्द दिलेले आहे. ते शब्द पाहून जसेच्या तसे लिहायचे. आपण आता ते वाचन करून घेऊ. प्रसिद्ध, वैशिष्ट्य, महत्त्व आणि कर्तृत्व, सहानुभूती, सहाय्यक, शिरोधार्य, निर्णय, वैयक्तिक, वैश्विक, संस्कृती, सांस्कृतिक, जीवनशैली, विपरीत, तीर्थरूप, दुष्काळ, भाषातज्ञ, मुहूर्त, दृष्टी, दृष्टिकोन, अभिव्यक्ती, जीवनध्येय, कनिष्ठ, सर्वांगीण, विश्वकोश, मैत्रीण, मैत्रिणीस, हार्दिक. आपण समजून घेऊया. हा व्याकरणाचा भाग आहे. आता इथे बघा, अव्ययीभाव समास. खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा. अ, गरजूंना यथाशक्ती मदत करावी. यामध्ये जो सामासिक शब्द आहे तो आहे यथाशक्ती, म्हणजे आपल्या शक्तीप्रमाणे. प्रश्न आ, त्या शहरात जागोजागी वाचनालय आहे. यामध्ये सामासिक शब्द आहे जागोजागी, प्रत्येक जागी. ई, क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले. इथे सामासिक शब्द आहे आमरण. आमरणचा अर्थ होते मरेपर्यंत. तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये पाहूया. तर हे जे आपण पहिल्या वाक्यात यथाशक्ती, दुसऱ्या वाक्यात जागोजागी आणि तिसऱ्या वाक्यात आमरण, हे 3 शब्द सामासिक शब्द अधोरेखित केलेले आहेत. त्यांचे वैशिष्ट्य आता इथे दिलेले आहे. पाहू आपण ते. पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. जागोजागी या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. तर अव्यय तुम्हाला माहिती आहे शब्दाला जोडून येणारा शब्द. जसं आता यथाशक्ती आहे तर शक्तीप्रमाणे, जागोजागी आहे तर प्रत्येक जागी. आता ह्या प्रत्येक काय आहे? अव्यय आहे, म्हणून याला अव्ययीभाव समास आपण असं म्हणतो. खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. आता इथे शब्दाचा विग्रह दिलेला आहे, आपल्याला त्याचा शब्द तयार करायचा आहे. प्रत्येक गावीचा शब्द तयार होते गावोगावी. जन्मापासूनचा शब्द तयार झाला आजन्म, आणि प्रत्येक पावलावर म्हणजे पावलोपावली. दुसरा समास आपण आता बघणार आहोत, तत्पुरुष समास. खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा. अ, अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. आता इथे बघा जे शब्द आलेले आहे सामासिक शब्द, ते पहिला आहे तोंडपाठ, दुसऱ्या याच्यात आहे महाराष्ट्र आणि तिसऱ्या याच्यात आहे सप्ताह. तर याचा विग्रह इथे करून दाखवलेला आहे. तोंडपाठचा विग्रह होते तोंडाने पाठ. महाराष्ट्र या शब्दाचा विग्रह महान असे राष्ट्र. आणि सप्ताह या शब्दाचा विग्रह 7 दिवसांचा समूह, त्याला आपण सप्ताह म्हणतो. आता तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये पाहू. आता हे जे शब्द आहे या शब्दांमध्ये काय वैशिष्ट्य दिसत आहे? या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. आता इथे बघा तोंडपाठ, तर तोंडाने पाठ करणे. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, तर याच्यात पाठ शब्द जास्त महत्त्वाचा आहे, राष्ट्र शब्द जास्त. आणि सप्ताहामध्ये पहा 7 दिवसांचा समूह, दुसरे पद महत्त्वाचे आहे. आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. आता इथे पहा ने आहे, असे आहे, हे प्रत्यय शब्द आलेले आहेत. सामासिक शब्दांचा विग्रह करायचा आहे. राजपुत्र, राजाचा पुत्र. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. अष्टकोन, 8 कोणांचा समूह. आणि अयोग्य, योग्य नाही असे. भाषा सौंदर्यामध्ये मनी पूर्ण करायचे आहे. खालील मनी पूर्ण करा. खालील मनी पूर्ण करा. 1. मूर्ती लहान पण कीर्ती महान. 2. शीतावरून भाताची परीक्षा. सुंठी वाचून खोकला गेला. रात्र थोडी सोंगे फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. झाकली मूठ 1.25 लाखाची. घरोघरी मातीच्या चुली. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. अंथरून पाहून पाय पसरावे. इकडे आड तिकडे विहीर. काखेत कळसा गावाला वळसा. थेंबे थेंबे तळे साचे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. हातच्या कांकणाला आरसा कशाला. अशा पद्धतीने इथे आपण व्याकरण हा भाग सुद्धा कंप्लीट केलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.